नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील SML रँक अनुसार पुढील जी प्रवेश प्रक्रिया आहे, लाईक दॅट MBBS गव्हर्नमेंट असेल, MBBS सेमी गव्हर्नमेंट असेल, या कॉलेजेससाठी ऍडमिशन मिळवण्यासाठी सेफ रँक काय असणार आहे, इन डिटेल इन्फॉर्मेशन कॅटेगरी वाईज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, की जेणेकरून विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करत असताना आपल्या रँक अनुसार कशा पद्धतीने चॉईस ऍड करायला पाहिजे, कशा पद्धतीने या ठिकाणी डिक्रीजिंग ऑर्डर सेट करायला पाहिजे, अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन मिळायला पाहिजे. आणि महत्वाची अनाउन्समेंट करेन, जेही विद्यार्थी आपल्याकडे पेड काउन्सिलिंगला जॉईन आहेत अशा विद्यार्थ्यांना ज्याही वेळेस आपला सीट मॅट्रिक्स अवेलेबल होईल, सीट मॅट्रिक्स अवेलेबल झाल्यानंतर ऍज पर युअर स्टेट रँक, ऍज पर युअर कॅटेगरी इंडिव्हिज्युअल लिस्ट आपल्याला देण्यात येतील, की जेणेकरून आपल्याला आपली चॉईस फिलिंग करणं सोपं जाणार आहे. जे विद्यार्थी नव्याने जॉईन होणार आहेत सीट मॅट्रिक्स पर्यंत, अशाही विद्यार्थ्यांना या लिस्टचा फायदा होऊ शकतो. जर आपण नवीन या ठिकाणी चॅनलवर असाल तर आपण या ठिकाणी जॉईन होऊ शकतात. मेनली महत्वाची इन्फॉर्मेशन द्यायचं आपलं मेडिकल साठी आपण नव्याने या ठिकाणी चॅनल चालू केलंय. विद्यार्थ्यांना जर आपले कंटेंट आवडत असेल, इन्फॉर्मेशन आवडत असेल तर आपण सबस्क्राईब करा, की जेणेकरून आपल्याला ऍडमिशनच्या सुरुवातीपासून एंड ऑफ द ऍडमिशन डे पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला मिळायला पाहिजे. ठीक आहे, तर या ठिकाणी जो ही व्हिडिओचा मेन कंटेंट आहे त्याच्याकडे आपण वळूया. तर मेन कंटेंट आहे की विद्यार्थ्यांना सेफ रँक, या सेफ रँक बद्दल आपण चर्चा करणार. पण आता सेफ रँक देत असताना मी अगोदरच क्लिअर करेन, या सेफ रँक देत असताना मी माझा वैयक्तिक जे काही रिसर्च केली आहे, वैयक्तिक जोही अनालिसिस केला आहे त्या अकॉर्डिंग मी आपल्याला हे लिस्ट प्रोव्हाइड करत आहे. कदाचित हा अंदाज थोडासा चुकू सुद्धा शकतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी लगेच रिॲक्ट करायचं नाही की इन्फॉर्मेशन मध्ये काही करेक्शन आहेत. त्यामुळे थोडासा मी टू बी ऑनेस्ट फर्स्ट ह्याच्यामध्ये सांगेल की थोडासा वेळ कमी असल्यामुळे जेवढ्या वेळेत पॉसिबल होईल तेवढं मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. कारण लिस्ट ज्यावेळेस आपली डिस्प्ले झाली त्यापासून बरेच विद्यार्थ्यांचे कॉल असतील, पर्सनली येऊन भेटणं असेल, बऱ्याच विद्यार्थी पालकाचं चालू होतं. त्यामुळे मला थोडासा लिस्ट बनवताना वेळ लागला. जेही आपल्या टीमनी बनवलं त्यानुसार मी लिस्ट तुम्हाला देत आहे. मेन या ठिकाणी कुठल्याही बद्दल सेफ रँक देण्यासाठी आपण या ठिकाणी बेस घेतो नंबर ऑफ सीट्स किती महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे. तर याचा आपण जर विचार केला, महाराष्ट्रामध्ये टोटल MBBS गव्हर्नमेंटच्या 6,817 जागा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत. पण यातल्या 6,817 जागा या पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्याला मिळतात का? तर नाही. यामध्ये जे काही आपली MCC काउन्सिलिंग आहे, या MCC काउन्सिलिंग अंतर्गत 918 जागा निघून जातात. आणि जेही आपली स्टेट काउन्सिलिंग आहे, या स्टेट काउन्सिलिंग मध्ये 85% जागा या ठिकाणी मिळतात. म्हणजेच आपल्याला एकंदरीत पाहायला गेला असता 5,899 जागा या आपल्याला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर जे काही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस, टोटली 23 सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. आणि या टोटल सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर सीट इंटेकचा विचार केला तर 3,219 एवढ्या जागा आपल्याला या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या उपलब्ध आहेत. आता विद्यार्थ्याला प्रश्न पडेल की याचा काही जेन्युइन ऑथेंटिक सोर्स आहे का? कारण जेही आम्ही या ठिकाणी माहिती देतो आपणास कुठल्या तरी गव्हर्नमेंटच्या ऑथेंटिक सोर्स अनुसार देतो, डायरेक्टली इन्फॉर्मेशन दिली जात नाहीये. त्याचा सोर्स जो आहे तो सोर्स मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देईन. हा जो सोर्स आहे आपला या ठिकाणी पाहू शकतात आपण, जोही आपला 2025 चा जो रेकॉर्ड आहे या रेकॉर्ड अनुसार 5,849 जागा आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. हे आहे आपला राऊंड 1. आणि राऊंड 2 मध्ये या ठिकाणी एक कॉलेज ऍड झालं होतं. एक कॉलेज ऍड झाल्यामुळे टोटल जे नंबर ऑफ सीट आहेत, म्हणजे या ठिकाणी 22 नंबर जे राऊंड 2 चं कॉलेज आहे या ठिकाणी ऍड झालं होतं. तर ऍड झाल्यामुळे या ठिकाणी 50 जागा वाढल्या आणि या 50 जागा टोटल झाल्या 5,899. लक्षात घ्या, फर्स्ट लिस्ट मध्ये आपल्याला 5,849 आणि जे काही राऊंड 2 मध्ये कॉलेज ऍड झालं, 22 नंबरला ऍड झालेलं कॉलेज आहे, या अकॉर्डिंग 5,899 जागा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाल्या आहेत. तर या सोर्स अकॉर्डिंगच आपण हे इन्फॉर्मेशन घेतली आहे आणि त्या इन्फॉर्मेशन अकॉर्डिंग आपण या माहिती पूर्ण देत आहोत. ठीक आहे. तर मेनली या पद्धतीने झाल्यानंतर की टोटल या ठिकाणी कॅटेगरी वाईज सीट्स किती येतात, तर टोटल कॅन्डिडेट्स किती येतात, अशा आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी घेतली आहे. तर टोटल जर पाहिलं असता 2026 मध्ये पूर्ण कॅटेगरी, म्हणजे जर या ठिकाणी टोटल कॅन्डिडेटचा विचार केला 33,841 एवढे विद्यार्थ्याचे या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आहे. आणि एवढ्या ज्या विद्यार्थ्याचं नाव आहे हे विद्यार्थी या प्रोसेससाठी इलिजिबल आहेत. त्यामध्ये जे विद्यार्थी ओबीसी प्रवर्गात आहेत अशा विद्यार्थ्यांची संख्या 8,029 एवढी आहे.
एससी आहे 4785, त्यानंतर एसटी आहे 2071, एसईबीसी आहे 2861, एनटीबी आहे 749, एनटीसी आहे 1340 आणि विजे आहे 977 आणि ईडब्ल्यूएस आहे 2315. एवढे या ठिकाणी कॅटेगरी वाईज मुलं आपल्या या प्रोसेसमध्ये आहेत आणि बाकीचे जे काही शिल्लक आहेत ते आपले ओपन कॅटेगरी. हा डेटा का घेत आहे? कारण या डेटा अकॉर्डिंग जसा मी तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी वाईज दिला, याच अकॉर्डिंग आपण पुढील या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार. तत्पूर्वी एक अपडेट पण द्यायचंय की थोडंसं या ठिकाणी प्राऊड मुवमेंट म्हटलं तरी हरकत नाही, कारण ज्याही वेळेस आपली 21 ला एक्झाम झाली होती, 21च्या नंतर आपल्या चॅनलवरती 22 तारखेचा जाऊन व्हिडिओ सुद्धा आपण चेक करू शकतात की 2026 साठी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजचे एक्सपेक्टेड कट ऑफ का असणार आहेत याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन दिली होती. आणि तुम्ही या इन्फॉर्मेशन आणि सध्याचा जो काही एसएमएल रँक आहे याला जर तुम्ही कम्पेअर केलात आणि यामध्ये आपण क्लिअर मेन्शन केलं होतं की 5 किंवा 10 मार्क्स कमी किंवा जास्त या ठिकाणी होऊ शकतात. आणि हा जर डेटा जर आपण पाहिला तर जवळपास सिमिलर डेटा येतो. जो ही एक्सपेक्टेड कट ऑफची माहिती दिली होती एक्झॅक्ट याच रेंज मध्ये तुम्हाला हे कट ऑफ दिसत आहेत. ज्यावेळेस आपण एसएमएल रँक अनुसार प्रत्येक विद्यार्थ्याचा नंबर काढू, जे तुम्हाला स्क्रीनवरती कट ऑफ आहे तेवढे तुम्हाला स्क्रीन. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की ज्याही विद्यार्थी पेड काउन्सिलिंगला जॉईन आहेत किंवा होणार आहेत या सर्व विद्यार्थ्यांना अशा प्रकारे इन डिटेल पिन पॉइंट इन्फॉर्मेशन आम्ही दरवर्षी दिली आहे आणि पुढे सुद्धा या ठिकाणी देणार आहोत. आणि हे रेकॉर्ड काय मी तुम्हाला जस्ट आज बनवलं दाखवत नाहीये, चॅनलवरती 22 तारखेचा व्हिडिओ त्याच्यामध्ये जाऊन आपण चेक करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे एससी कॅटेगरी. एससी कॅटेगरी मध्ये जर आपण टोटल नंबर ऑफ सीट्स काढल्या, आता या सीट्स काढत असताना लक्षात घ्या याच्यामध्ये जनरलच्या सीट्स आपण कन्सिडर केल्या आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना सीट्स कशा घेतल्या ते पण सांगेल. टोटल जनरलच्या सीट आपण या ठिकाणी कन्सिडर केल्या आहेत आणि या जनरल मध्ये 397 आणि वुमेन मध्ये 186. या दोन्हीचं जर आपण टोटल काढलं तर डिफरंट टोटल येतं. पण याच्यामध्ये आपण ऑदर मध्ये ऑर्फॅन घेतलं, पीडब्ल्यूडी घेतले, जनरल हिले आणि वुमेन हिले या सुद्धा सीट्स आपण इन्क्लूड केल्यात. कारण काय इन्क्लूड केल्यात याचं एक रिझन आहे. कारण बऱ्याच वेळेस असं पाहण्यात येतं की जर त्या कॅटेगरी प्रवर्गांतर्गत जर विद्यार्थी नसेल तर ते सीट कन्वर्ट होते जनरल स्टुडंटसाठी. तर त्यामुळे या पद्धतीने आपण सीट ऍड केल्या आहेत. ठीक आहे. कारण अनालिसिस करताना फक्त वन फॅक्टर नाही पाहायला पाहिजे, अनालिसिस करत असताना ऑल फॅक्टर पाहणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर त्या अकॉर्डिंग आपण या सीट म्हणजेच की ज्याही विद्यार्थ्याचा जोही आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये 641 पर्यंत रँक आहे असे विद्यार्थी या प्रोसेसमध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट साठी पात्र राहणार आहे. सध्या जे काही सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे या सेमी गव्हर्नमेंटच्या कट ऑफ बद्दल आपण सेपरेटली व्हिडिओ घेऊन आपण या ठिकाणी माहिती देऊ की जेणेकरून आपलं कन्फ्युजन होता कामा नये. कारण सध्याचा जो ही व्हिडिओ आहे हाच खूप लॉंग होणार आहे, त्यामुळे हा जर कंटेंट ऍड केला तर आणखी लांब होऊ शकतो. म्हणजेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी एससी मध्ये 641 असतील तर आपलं एमबीबीएस ची गव्हर्नमेंट कॉलेजची सीट सिक्युअर असणार आहे. यामध्ये आपण जवळपास आणखी 20 सीट्स ऍड केलं तरी हरकत नाही. कारण बहुतांश बरेच विद्यार्थी एमसीसी काउन्सिलिंग अंतर्गत ही पार्टिसिपेट करत असतात, त्यामुळे बरेच विद्यार्थी त्याही ठिकाणी स्किप होतात. तर तो आपला जोही रँक आहे या रँक अनुसार आपल्याला पाहावं लागणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये हा जो रँक दिला आहे हा रँक बद्दल मी थोडस शुअर नाही, त्यामुळे हा मेन्शन करत नाही आपल्याशी. पण जे या ठिकाणी जे रँक दिला या अनुसार मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट जर आपण या ठिकाणी विचार केला एसटी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी साठी जर पाहिला तर ओव्हरऑल 345 सीट्स आपल्याला मिळतात. मी अजूनही क्लिअर करेन, जनरल आणि वुमेन या दोन्हीचा जर विचार केला तर आपण 240 आणि 100 या ठिकाणी 314 या ठिकाणी होतात. पण या ठिकाणी 345 जे दिसत आहेत यामध्ये आपण ऑर्फॅन ऍड केले, पीडब्ल्यूडी केले, जनरल लिहिले, वुमेन लिहिले आणि जे काही अदर रिझर्वेशन आहेत ते सर्व रिझर्वेशन लाईक दॅट अजून एक रिझर्वेशन आहे डिफेन्स रिझर्वेशन, हे सर्व रिझर्वेशन ऍड करून 345 हा आपण काउंट कन्सिडर केला आहे. त्यामुळे या 345 अनुसारच आपल्याला विचार करावा लागणार आहे. कारण मी मगाशी सांगितलं आताही रिपीट करतो, इन केस या ठिकाणी या कॅटेगरी प्रवर्गात जर मुलं आले नाही त्या सीट कन्वर्ट होतात सेकंड थर्ड राऊंडला जनरल स्टुडंट्स मध्ये, त्या कॅटेगरी जनरल ग्रुप आहे याच्या अनुसार कन्वर्ट होतात. त्यामुळे ओव्हरऑल काउंट घेतलाय. म्हणजेच की ज्याही विद्यार्थ्याचा या वर्षी
345 कॅटेगरी रँक आहे. लक्षात घ्या, मी कुठला रँक सांगत आहे? कॅटेगरी रँक. आपल्या लिस्ट मध्ये जर आपण पाहिला असता, आपल्याला एक जनरल रँक या ठिकाणी दिसतो आणि दुसरा आपला स्पेसिफिक कॅटेगरी रँक सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतो. तर विद्यार्थ्यांना जोही आपला स्पेसिफिक कॅटेगरी रँक आहे, या कॅटेगरी रँक जर आपला 345 प्लस आपण या ठिकाणी 15 जरी घेतलं, यामध्ये जरी असेल तरी आपल्याला या ठिकाणी सीट मिळायला काही हरकत राहणार नाहीये. नेक्स्ट आपण जे काही कॅटेगरी आहे, व्हीजे कॅटेगरी. व्हीजे कॅटेगरी मध्ये 149 सीट्स आहेत. बाकीच्या तुम्हाला इन्फॉर्मेशन सेम एज कॅरी फॉरवर्ड करून घ्यायच्या, की यामध्ये जर आपला रँक असेल प्लस आपण या ठिकाणी 15 घेऊयात, या अंतर्गत आपला जर रँक येत असेल तर डेफिनेटली आपल्याला या वर्षीच्या एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट मिळायला काहीच हरकत नाहीये. नेक्स्ट विजेच्या नंतर NT1 बद्दल जरी पाहिला असता तर या ठिकाणी 123 सीट्स आहेत. आपण प्लस या ठिकाणी 10 करूया, तर या रेंज मध्ये जरी आपला कॅटेगरी रँक येत असेल तर महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेज मिळून जाणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट यामध्ये NT2 चा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 173 या सीट्स आहेत आपल्याला. यामध्ये आपण प्लस 10 करू, या अंतर्गत जरी असेल रँक तर आपल्याला या ठिकाणी NT2 अंतर्गत सुद्धा सीट मिळून जाणार आहे. NT3 बद्दल जर बोलायचं झालं, टोटल 98 सीट आहेत. यामध्ये प्लस 8 सीट करूया, या अंतर्गत जरी आपला रँक असेल तरी आपण सेफ आहे फॉर एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेज मिळवण्यासाठी. सेम लाईक दॅट ओबीसी 935, यामध्ये सुद्धा आपण जवळपास 25 सीट्स ऍड केल्या तरी आपण या ठिकाणी सेफ रँक मध्ये येणार आहात. नंतर आहे एसईबीसी मध्ये 943, यानुसार आपण ऍड करू शकतो जवळपास 8 सीट्स. यानुसार जरी आपला रँक असेल तरी आपण सेफ आहेत फॉर गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी. सेम लाईक दॅट आपलं ईडब्ल्यूएस साठी पण 9494, यानुसार आपण विचार करू शकतात. यामध्ये पण नंबर ऑफ 8 सीट आपण ऍड करू, त्यानुसार आपल्या या ठिकाणी ऍड होणार आहे. आणि ओपन साठी 127 आहेत. यामध्ये जवळपास आपण 30 सीट्स जरी ऍड केल्या तरी काही अडचण नाहीये. तर या रँक मध्ये किंवा या रेंज मध्ये जर आपला नंबर येत असेल तर लक्षात घ्या, आपल्याला सीट कन्फर्म मिळणार आहे. मी अगेन रिपीट करेन, हे जे सीट्स दिले आहेत या सीट आपल्याला कुठं पाहायच्या ते सुद्धा मी सांगून देईल तुम्हाला, की आपलं कन्फ्युजन या ठिकाणी होता कामा नये. जी आपली सीईटी सेल वेबसाईट आहे, या सीईटी सेल वेबसाईट वरती यायचं आहे. सीईटी सेल वेबसाईट वरती आपल्याला जोही आपला सेक्शन आहे, या सेक्शन मध्ये आपल्याला नीट यूजी ओपन करायचा आहे. नीट यूजी ओपन करून आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ओपन करायचं आहे. आपला या ठिकाणी जो रँक आहे हा आपला एसएमएल रँक आहे, हे कॉमन रँक आहे. पण हा जो रँक आहे आपला पर्टिक्युलर आपला त्या कॅटेगरी प्रवर्गातला रँक असणार आहे. मी जे इन्फॉर्मेशन दिली आपल्याला या रँक अनुसार दिलेली आहे. त्याचे सोर्सेस कुठे आहेत, की या ठिकाणचे सोर्सेस आहेत. ठीक आहे, की नंबर ऑफ जोही काउंट आहे या प्रकारे आपण काउंट घेतलाय. म्हणजे जसं की मी एससीचा आपण कॅल्क्युलेटर काढून चेक करू शकतात, की 396, 186, 33, 32, 113 अँड 6 या सर्व सीट्सला मिळून आपण हा काउंट घेतला आहे. आणि हा जर आपण काउंट जर विचार केला असता एससी कॅटेगरीचा तर जो होतो आपला 641, या रेंज मध्ये आपण जसं की या ठिकाणचं एक सीट मिळते, हे सुद्धा सीट आपण या ठिकाणी ऍड केली आहे आणि ऍड करून हा पूर्ण अनालिसिस घेतला आहे. म्हणजेच कॅटेगरी अकॉर्डिंग ज्याही ठिकाणी आपल्याला या रेंज मध्ये आपला रँक येतो, आपला मेरिट येतो, जर आपण त्या रँक आणि त्या मेरिट मध्ये येत असाल आणि त्याच्या समोरच आपल्या सर्व विद्यार्थ्यांना दिसून जाईल की आपल्याला आपला जोही प्रोव्हिजनल, म्हणजे आता लक्षात घ्या, एखादा विद्यार्थी आहे त्याचा आपण एक कन्सिडर करू की जोही या ठिकाणी स्टॉप होईल. ईडब्ल्यूएस 27 आहे तर त्याचा रँक किती येईल? 341. तर हा विद्यार्थी मेक शुअर ऍडमिशन साठी इलिजिबल आहे. म्हणजे ईडब्ल्यूएस रँक 27 आणि 341 हा त्याचा स्टेट रँक आहे, तर हा विद्यार्थी इलिजिबल आहे. असे आपल्याला जे काही पूर्ण रँकिंग आहे हे रँकिंग अनुसार आपल्याला विचार करायचा आहे. नंबर ऑफ सीट्स महाराष्ट्रामध्ये त्या कॅटेगरी प्रवर्गात किती आहेत अवेलेबल आणि सध्याला आपला किती रँक येतोय, त्या रँक मध्ये आपण बसतोय का, यानुसार आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे. आणि हे टोटली जे अनालिसिस आहे ऍज पर 2025 चा जो डेटा आहे, या डेटा अकॉर्डिंग हे अनालिसिस काढलं आहे. ज्यावेळेस 26 चा सीट मॅट्रिक्स येईल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाईल. महत्वाची अजून एक सूचना आहे
की सध्याचा जोही विद्यार्थ्याचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये डेफिनेटली चेंजेस होतात आणि त्या चेंजेस अनुसार आपल्याला आपल्या फायनल मेरिट लिस्ट अकॉर्डिंगच आपल्याला कॉलेजची लिस्ट सीट मॅट्रिक्स अनुसारच आपल्याला कॉलेजची लिस्ट या ठिकाणी तयार करायची आहे. आणि महत्वाची इन्फॉर्मेशन देईल, आपली जी लिस्ट आहे हे रिसर्च बेस्ड असावी. जस्ट रॅन्डम लिस्ट आपण काढू नका, कारण आपले पूर्ण जे काही 2 वर्षाची मेहनत आहे ते आपण या ठिकाणी युटिलाइज करतोय. त्यामुळे आपली लिस्ट ही खूप प्रॉपर आणि केअरफुली काढलेली असावी. जे विद्यार्थी स्वतःहून घरी काढत आहेत त्या विद्यार्थ्यांनी लिस्ट भरण्याच्या अगोदरच या पूर्ण गोष्टी करून घ्यावं. इन केस जे विद्यार्थी पेड काउन्सिलिंगला कुठल्याही सेंटरवरती जॉईन असेल तर आपल्या काउन्सिलरला आपण भेटावं, आपल्या स्टेट रँक बद्दल डिस्कशन करावं आणि डिस्कशन करून आपली सेपरेट वैयक्तिक लिस्ट या ठिकाणी बनवून घ्यावी आणि मग चॉईस फिलिंगच्या दिवशी आपला चॉईस फिलिंग करून घेणं गरजेचं आहे. कारण आपण जे पेड काउन्सिलरचे पैसे दिलेत हे या सर्व गोष्टीसाठीच दिलेत. आपल्याला जिथेही अडचणी तिथे क्षणोक्षणी आपण त्या ठिकाणी विचारणं गरजेचं आहे. भले विद्यार्थी आमचा जरी असेल तर हे सर्व गोष्टी फॉलो करणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. थँक यू फॉर वॉचिंग स्टुडंट सेल्फ